स्वच्छ मित्रांनो, मी अर्चना अलबरे, एक शेतकरी कन्या. तर पहा, मला आता खताची गोणी न्यायची आहे सोयाबीनला मारण्यासाठी. तर पहा, आता मी पावती करून आली आणि तिकडून आणि मग गोडाऊनमध्ये आले. गोडाऊनमधून खताची गोणी घ्यायला त्यांना मी आवाज दिला. ते तिथं होते उभे. त्यांना म्हणलं चला. मला त्यांनी गोडाऊन खोलून मला खताची गोणी दिली. तर पाहू शकता, मग मी गाडी लावित होते तोपर्यंत म्हणलं ते खताची गोणी घेऊन येतील. तर ते खताची गोणी घेऊन आले आणि गाडीवर ठेवली. तर पहा, त्यांना मी विचारत होते की मी तुम्हाला धरू लागू का गोणी? ते म्हणले काही गरज नाही. तर पहा, मग त्यांनी मला खताची गोणी गाडीवर ठेवून दिली आणि मग शेताकडे आले. मग गाडी घेऊन खताची गोणी घेऊन मी शेताकडे आले. शेताकडे आल्याच्यानंतर मी गोणी खाली टाकली. तर गोणी खाली टाकली तर चिखलातच गोणी पडली. तर उभी राहून पाहिलं किती पाणी झाले. तर पहा, सोयाबीनला रात्री पाणी सोडलं होतं. तर उभं राहून बघितलं सोयाबीनला भरपूर पाणी झालं. तर खताची गोणी अलीकडे घेऊन आले आणि मग म्हणलं खताची गोणी फोडून घ्यावा. आणि मग तिकडून बादली घेऊन आले आणि खताची गोणी फोडली. आणि त्यानंतर मग खताची गोणी फोडल्याच्यानंतर मी बादली भरवली. चिखलातच मारायला चालू केलं. मला आता चिखलातच मारावं लागेल. रात्रभर पाणी सोडलं होतं सोयाबीनवरती, ते भरपूर पाणी झालं होतं. तर मला चटवीर घालून जाईन. त्यामुळे पहा, अशी चिखलात बादली घेऊन चालावं लागते मित्रांनो. पहा, आता अर्धी गोणी झालेली आहे आणि रात्री रेन पाईपावर पाणी सोडलेलं होतं. तर भरपूर चिखल झाला आहे. पाहू शकता, लई चिखल झाला आहे. आणि त्याच्यात खडं लई इतकं रुतात येत ना, खडं त्याचं मापच नाही. लई खडं रुतात येत. आणि सिटीतल्या बाया काय आहे, सिटीतल्या मुली थोडासा खडा रुतला का आऊच का बोलतात. तर आम्हाला बघा, आणि रानं लई खडवाणाचं आहे. इतके टोकदार खडं आहे. तर पाहू शकता. आणि त्यात आम्ही चलतोय. सगळ्यात चिखलाचे पाय झाले. सगळं चिखलाचे झाले. तर पहा, अशी मेहनत करून शेती करावं लागते. तर पहा, बादली गज भरली खतानी आणि गुडघे एवढं खचात आहे पण चिखलात. चला, खत मारायचं आहे. माझ्या मुलीला म्हणलं रेन पाईप पांगून घे. तर पाईपात पण पाणी थोडं थोडं तिला जड जाते वडायला. पण आता काय करायचं, दोन्ही कामं संगत चालले. त्याच्यामुळे तिला म्हणलं तुला जेवढं होईल तेवढं तू पांगू लाग, मग मी पांगवी. तर पहा, ती पांगवी ती आणि मी आता खत मारायचं काम करते. तर चला. तर पहा, चला. बादली घेऊन लई लांब जावं लागत होतं खत घेऊन. त्याच्यामुळे अर्धी गोणीच खांद्यावर टाकली आणि घेऊन गेले तिकडे शेताकडे. चला, 14-35 खत मारायला आणलेलं आहे सोयाबीनला. तर सोयाबीन झालेलं आहे 2 महिन्याचं. तर फुलं पण लागलेलं आहे सोयाबीनला आता. आणि सोयाबीनला फुलगळ होत नाही त्याच्यासाठी 14-35 आणलं आहे. आणि शेंगा पण भारी लागत आहेत, मस्त लागत आहे शेंगा पण. त्याच्यासाठी 14-35 हे खत आणलं आहे आणि खत टाकायचं काम चाललं आहे. आता एकच बादली राहिली. मी खत टाकून घेतलं. एकराला एकच गोणी टाकली आम्ही. रान कांद्याचं होतं त्याच्यामुळे म्हणलं की चांगलं सोयाबीन येईन. पण ते कांद्याच्या बिवडावर काय सोयाबीन चांगलं एवढं मस्त आलं नाही. त्याच्यामुळे आता खताची गोणी मारायचं काम चाललं आहे. तर पाहू शकता, आता खताची गोणी मारते आणि रेन पाईप पण पांगवायचं काम चाललं आहे. तिकडं माझी मुलगी रेन पाईप पांगित आहे. तिला म्हणलं तू रेन पाईप ओढून घे आली का, आणि मी तवर खत मारते आणि मग परत रेन पाईप मी ओढायला येते. तर पहा, असं आमचं दोघींचं काम चाललं आहे. तर आता वाजले संध्याकाळी 6:45 वाजल्यात. तर चला, घेते खत मारून. तर दीदीला वाटली हवंच, मला म्हणली थोडं दे मारायला. तर पहा, पोरांना पण शेती शिकवायला पाहिजे. तर पहा, ती पण मारी ती खत. पाहू शकता कशी खत मारते. आता खत झालेलं आहे मारून. 1 एकराला 1 गोळी टाकलेली आहे. 14 घेते, रेन पाईप जोडून घेते. इथं बिळ सरळ आहे का नाही रेन पाईप पांगवण्यासाठी पाहते. चला, मग आता घेते इथं जोडून. तर मित्रांनो, आता झालेलं आहे खत मारून. 14-35 खत मारून घेतलं आता. आणि आता वाजले 6:15 वाजलेत. आता जायचं आहे घरी. खताची गोणी पण मारून झाली आणि रेन पाईप पण पांगून झाल्यात. कोकला पाईप जोडून झाले. सगळं ओके काम झाले. तर पहा, आम्ही येतो असं संध्याकाळच्या मध्ये कामाला. दिवसभर कामाला टाईम भेटला नाही मला यायला. दीदी नव्हती त्याच्यामुळे मग ती आल्यावरच मी आले 5 वाजता. तर पाहू शकता. चला.
आलो आता घरी.